प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरून विधिमंडळामध्ये गदारोळ पाहायला मिळाला आहे। मोबाईल सापडतो मग कोरटकर का सापडत नाही असा सवाल अंबादास दानवेंनी केला। तर कोरटकर चिल्लर माणूस, कारवाई करणार। पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलंय त्याचा निषेध करणार का असा प्रतिसवाल मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना केलाय। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरून विधान परिषदेत गदारोळ झाला। प्रशांत कोरटकरचा मोबाईल नागपूर पोलिसांनी जप्त केलाय। मग कोरटकर स्वतः कसा सापडत नाही असा सवाल अंबादास दानवेंनी केला। कोरटकर विषयी बोललं पाहिजे, सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे। सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जातं, कोरटकरला पकडलं जात नाही। कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी 15 मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो। मोबाईल जप्त होतो कोरटकरांचा आणि कोरटकर सापडत नाही, कोणते प्रकार? कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर, त्याच्या वरती जायला सांगितलंय मी। आणि मी तुम्हाला सांगतो, एक कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। प्रशांत कोरटकर वगैरे ते कारवाई करणारच नाही, मग त्याला ते कारण देणार आहे की तो चिल्लर आहे, तो रुपया आहे, तो बंदा आहे, तो 100 रुपयाचा आहे, तो 500 रुपयाचा आहे, कारण देणार। पण त्यांना कारवाई करायची नाही, सोलापूरकरवर पण नाही आणि ते कोरटवर करून नाही। कोरटकर आणि सोलापूरकर जर एवढे जवळचे नातेवाईक तुम्हाला वाटत असतील तुमचे, तर वाचवा त्यांना, आमचं काय म्हणणं आहे। प्रशांत कोरटकर प्रकरणात बोलताना मुख्यमंत्र्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या एका जुन्या वक्तव्यावरून पलटवार केला। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करणार का असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलाय। जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही। जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्डवर, त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही। असं सिलेक्टिव्ह करू नका। वक्तव्य त्यांनी दाखवावं, संदर्भासहित दाखवावं, महाराष्ट्राची माफी मागितली। आज मी त्यांना आव्हान देतो की संदर्भासहित माझं वक्तव्य दाखवावं, सिलेक्टिव्ह असू नये। देखिए, कोरटकर से हमारा क्या वास्ता, वो तो पत्रकार है, सबके साथ फोटो निकालता है, सबके यहाँ घूमता है, और उन्होंने जो किया है वो मूर्खता भी है और ऐसी बातों का समर्थन भी नहीं हो सकता, और ऐसे लोगों को माफ करने का कोई सवाल नहीं उठता। ठीक है, उन्होंने अभी कोर्ट वोट से कोई ऑर्डर लिया होगा, हम ऊपर के कोर्ट में जाएंगे, लेकिन इस बात के लिए उनको दंडित किया जाएगा।